येतात. खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही. खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही. काय काय सांगतात, तो 4च तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं. मी 18 तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत ह्या. साहजिक आहे. तुम्हाला माहिती आहे हे का होतं? आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात. मानसिक, तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे. तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत. मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल. नाहीतर बसलाय पुस्तक घेऊन आणि मन कांतारा बघितला नाही, अवतार 2 आलाय, काही लक्षात राहणार नाही. काही लक्षात राहणार नाही. एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं. एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र करणं. तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येतं, हवं ते करता येतं. तुम्ही 18 तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही. 1च तास बसा पण पूर्ण एकाग्रतेनं बसा. 100 वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे तीव्रता हवी. तीव्रता किती तीव्रतेनं तुम्ही करताय, किती गरज आहे तुम्हाला. एका साधूकडे एक जण गेला, मला देव दाखवा. साधू म्हणले सकाळी ये, नदीवर मी स्नानसंध्येला जातो, तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो. हा सकाळी पहाटे पहाटेच पोहोचला. साधूंची स्नानसंध्या झाली होती. साधू महाराजांना म्हटला कुठे आहे देव? साधू महाराज म्हणले बाहेर असतो का? पाण्यात चल, पाण्यात दाखवतो. गुडगाभर पाण्यात घेऊन गेले. त्यांनी तिथं विचारलं बरं आता कुठे आहे? कुठं आहे देव? अरे एवढ्या बाहेर असतो का? जरा आत चल. कमरेपर्यंत पाण्यावर नेलं. त्यांनी परत विचारलं कुठं आहे देव? अरे अजून आत चल. त्याला गळ्यापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं. कुठं आहे देव? अरे दाखवतो ना. देव काय वर असतो? देव पाण्यात असतो. म्हणून साधूने त्याच्या मानगुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात दाबून ठेवलं. क्षण 2 क्षण निघून गेले. श्वास कोंडला, जीव गुदमरला. श्वासासाठी धडपड चालू झाली. हातपाय हलवायला लागला, पाय धडपड सोर करायला लागली. मरतो की काय असं झालं. जीवाच्या आकांतानं धडपड करायला लागला आणि एका अवचित क्षणी साधूने झपदिशी हात काढला. तसा झपदिशी वर आला. नाका तोंडात पाणी गेलेलं. श्वासासाठी धपापत्या उरानं त्याला 2 मिनिटं सुचेना. आणि मग साधू महाराजांनी विचारलं पाण्यात होतास, गुदमरला होतास, त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तो म्हटला श्वासाची, हवेची. साधू महाराज म्हटले पाण्यात असताना जगण्यासाठी जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुझ्या दारात हात जोडून उभा असेल.